नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, लाखो कर्मचारी पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज, आली मोठी अपडेट समोर। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया वेगात सुरू असून लवकरच अध्यक्ष आणि सदस्यांची अधिकृत घोषणा होणार आहे। यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक मंत्रालयाच्या खर्च विभागाने 21 एप्रिल रोजी 2 महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत 42 पदावर नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे। यामध्ये सल्लागार, सचिवालय कर्मचारी, उपसचिव तसेच इतर 37 पदांचा समावेश आहे। विशेष म्हणजे आयोगासाठी अध्यक्ष व 2 मुख्य सदस्यांची नावे जवळपास अंतिम करण्यात आली असून त्यांची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यावेळी आयोगातील सदस्यांची संख्या मागील वेतन आयोगापेक्षा कमी असणार आहे। उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगात एकूण 45 सदस्य होते, तर 8व्या वेतन आयोगात ही संख्या कमी ठेवण्यात आली आहे। सुरुवातीच्या काळात पहिल्या वेतन आयोगात 9 सदस्य होते, तर 5व्या वेतन आयोगात केवळ 3 सदस्य होते। 8 लाख कर्मचाऱ्यांना फायदा। मित्रांनो, जेसीएम स्टाफ साइडने आयोगासमोर मांडणी करण्यासाठी निवेदन तयार करण्यास सुरुवात केली आहे। 22 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर, वेतन श्रेणी, भत्ते, पदोन्नती धोरण आणि पेन्शन यांसारख्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली। एक मसुदा समिती स्थापन करून सर्व संबंधित संघटनांना 20 मे 2025 पर्यंत सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले। सरकारकडून आयोगाची औपचारिक घोषणा अद्याप झाली नसली तरी आतापर्यंतच्या हालचाली आणि नियुक्त्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की केंद्र सरकार लवकरच आयोग स्थापन करणार आहे। एकदा आयोग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर देशभरातील 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 57 लाख पेन्शनधारकांना वेतन, भत्ते आणि इतर सुविधा यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।